कोणाच्या बापाला घाबरत नाही. कोण माझं वाकडं करते बघतोच मी. हा ए, काय झालं? अरे पालच आहे ना, साप आहे का तो? हा? काय घाबरताय तुम्ही? आणि वेळ काय चाललंय काय? जाऊन झोपा की. सापाला घाबरायचं सोडून फालीला घाबरती. गोपाळ, अरे गोपाळ, काय करतोय तू इथं? आपण एवढ्या रात्री तुम्ही गोट्यात झोपलं नाही वे? माझं सोड, तू इथं काय करतोय ते सांग. अहो काय नाही, गोट्यात घाण झाली होती, साफसफाई करून घेत होतो. बघितलं ना, जामकरने दुपारपासून डोक्याचा बुहा केलाय सगळा. काय झालंय आपा, दुकान नाही. तिकडे गेलो असतो, काम केलं असतं, लक्ष विचलित केलं असतं. दुकान पण नाही, म्हणून म्हटलं गोटा साफ करावं, तेवढंच लक्ष विचलित होईल. अरे उद्याचा अख्खा दिवस पडलाय, रात्री काय काम करायची गरज आहे इथं? हा? सोड ते, चल झोपायला चल. चल. हा चला. तुम्ही काय करता एवढ्या रात्रीच्या इकडं? मी आलो तो हातपाय धुवायला. अरे इथं आहेच की पाणी. थांब इथं. टिपडात पाणीच नाही का? सगळं साफसफाई करून घेतली आत्ताच मी. हे बघा एवढं पाणी आहे, त्याने हे करा, या हात पाय धुवा. चल ये. इकडे धुवाय ना, ते इकडे सगळी चिकचिक व्हायची. हा. हे घ्या आप्पा. काय रे, कसला तरी वास येतो इथं. बस अहो, ते गोठा झाडून घेतला ना आता, त्याचा वास होता. ते जाईल थोड्या वेळात. जा झोपा तुम्ही. नाही नाही, गोठ्यासारखा नाही र. काय ते गोठ्याचा वास नाही बाबा ह्यो. माधुरीच्या वेळी जसं येत होता ना, तसाच काहीतरी वास येतो इथं. आप्पा, अहो काय करताय तुम्ही इथं? काय त्या माधुरीचा विषय काढायची गरज आहे का? तू जामकर आधीच माझ्यावर डूक धरू नये. हे ऐकलं म्हणजे डायरेक्ट फासावरच लटकवलं मला. नको तू माधुरीचा विषय. अरे तसं नाही, ते माधुरीचं कान झालं. तू बी केलं नाही, मी बी केलं नाही, तरी बी ते आपल्या अंगलट येण्यापर्यंत आलो होतं. म्हणून म्हटलं तसं तर काही नाही ना बाबा. अहो नाही, माधुरीचं काय नावच नका काढू. कस तरीच होतं मला त्या. तुम्ही जा झोपा बरं. तो विषयच नको. चल मी येतो बाबा, तू पण ये लवकर. बॉडीची विल्हेवाट लावलीच पाहिजे. अर्चा, तू अजून इथंच उभी आहे? अरे जाऊन झोप की. नाही आपण, मी झोपायलाच गेले होते. लय वेळ झाला, अजून हे परत नाही आले खोलीत. मी यांना सांगितलं काम सकाळी करा, आत्ता कुठं करताय? ऐकायलाच तयार नाहीत. मला कधी कधी ना तुमच्या नवरा बायकोचं काही कळतच नाही. हा, तू इथं उभी आहे वाट बघत, तो तिकडे गोठ्यामध्ये बसलाय स्वच्छता करत. अरे काय चाललंय काय? वाजली किती? आपण, मी त्यांना घेऊन येते आणि मग आम्ही झोपतो. तुम्ही पण झोपा ना. मी झोपणारच आहे. मी काय तुमची वाट बघत बसू?
हे काय करताय? सिमेंट का भरताय? अशा ड्रम जड होईल, हलवता नाही यायचा. ह्याला बाहेर कसं काढणार मग? हलवायचंच कशाला? हलवायचंच नाही. भाऊ वेळ आलो हलव. म्हणजे आता याला ह्याच्यातच ठेवायचं? बघा, सध्या साकेची डेड बॉडी कुणाला दिसू नये, त्याचा वास येऊ नये हे महत्वाचे. त्याची काळजी घेतली पाहिजे. मी तीच घेतोय. काय हो, अशा बाबतीत तुमचं डोकं एवढं कसं चालतं? परिस्थिती माणसाला शिकवते. आता इथं प्रश्न विचारून माझं डोकं खाण्यापेक्षा मला मदत करा. या हा. चला, आता कोणाला साकेची डेड बॉडी कधीच दिसणार नाही. साकेत, गुड नाईट. आओ आओ, ऐका की, ह्यातली मी उद्या कुठली साडी नेसू? उद्या काय एवढं नटायला? अहो, असं काय करताय? उद्या आपल्या गोपाळच्या दुकानाची पूजा आहे आणि एवढं बी ध्यानात नाही होय तुमच्या? आता कसं ध्यानात राहणार? हा, घरात काही शुभ कार्य करायचं म्हटलं की वाईटच घडते. मला तर आता ना त्या शुभ कार्याची भीतीच वाटायला लागली. ते कार्य राहते बाजूला आणि काहीतरी वाईट मंगळच घडते. अहो, हे बघा, आता जे झालं ना त्याचा लई विचार करत बसू नका. एवढ्या अडी अडचणीनंतर आपल्या गोपाळचं दुकान परत सुरू होतंय. ही किती आनंदाची गोष्ट आहे. आता त्याच्या आयुष्याची घडी बी नीट बसेल बघा. आता फक्त ना त्याचा संसार एवढा सुखाचा हवा हीच एवढी माझी इच्छा आहे. होय ना? तुझ्या या सगळ्या इच्छा कधी थांबतील ग? पोराचं लगीन व्हावं आधी म्हणून एक इच्छा, मग त्याचा संसार सुखाचा व्हावा ही एक इच्छा, मग पोराला पोर व्हावं ही एक इच्छा, मग तो मोठा व्हावा ही इच्छा, मग त्या नातवाचं लगीन व्हावं ही इच्छा, मग नातवाचा संसार सुखाचा व्हावा ही इच्छा. मग अशा इच्छा करत 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 ना एके दिवशी अचानक गचकायचं. मग आपल्या पिंडाला कावळा शिवावा ही इच्छा, म्हणजे मागच्या राहिलेल्या लोकांना त्रास. तुझी कुठली इच्छा अपूर्ण राहिली आजपर्यंत? सांग बरं मला. हाय का आता? अहो, आपला गोपाळ समद चांगलं होण्यासाठी पूजा घालतोय आणि तुम्ही रातचं काय बडबडताय हो? हे बघा, तुम्ही काय ते पूजा होम हवन काय बी करा, मला याच्यामध्ये काही घेऊ नका. हा, आणि हा दुसरी गोष्ट, यो पूजा घालतोय त्याचे पैसे तोच भरणार आहे ना? हा, माझ्या खिशात एक बी खडकू नये, हा सांगून ठेवतो. अहो, तुम्ही नका चिंता करू. हा समदा खर्च तोच करणार आहे. आता फक्त तुम्ही मला एवढं सांगा, उद्या कुठली साडी नेसू ते? काय कुठली बी नेसली तरी तू तशीच दिसतेस. जा. हाय का? कधी माझ्या मनाचा विचार केला या माणसानं? आणि एक काम कर, आता तू जा आणि रंजल पाठव आज जरा इकडं. हा, आणि तिला म्हणून येताना चाटण घेऊन ये माझं. हा, जा. हा.